संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेला जामीन मिळालेला आहे। दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता होता, त्याला जामीन मंजूर झालाय। दीपक काटे याला 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी शर्ती टाकून जामीन मंजूर केला गेलाय। दीपक काटे आणि त्याच्या सहकार्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती। प्रवीण गायकवाड यांच्यासह मराठा संघटनेने दीपक काटे यांच्यासह साथीदारांवर वाढीव कलम लावण्याची मागणी केलेली होती। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांना विचारा। प्रीतम, काय सांगाल अधिक? प्रीतम, आवाज येतोय? हाय प्रीतम, काय नेमका घडले, अपडेट काय? नक्कीच पाहिला गेलं तर सुवर्णा, प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी हल्ला झाला होता। हल्ला झाल्यानंतर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने दीपक काटे आणि त्याचा एक सहकारी आहे भुवनेश्वर शिरगिरे याला आज जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पाहिला गेलं तर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयात त्याला सरकारी वकिलांकडून त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। मात्र दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आज दीपक काटे आणि त्याचा एक सहकारी आहे त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली होती। मात्र असं असलं तरी आज त्यांनी जामिनासाठी अक्कलकोट दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता। अर्ज केल्यानंतर आज त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे। पाहिला गेलं तर 20,000 रुपयांचा जो जामीन अर्ज आहे तो मंजूर केलेला आहे। मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अटी आणि शर्ती जे अटी आहेत त्या घालण्यात आलेल्या आहेत। मात्र असं असलं तरी आपण पाहू शकतो की प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही हल्ला झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले, विधिमंडळातही त्याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले। त्यानंतर वाढीव कलम लावावी यासाठी मराठा संघटना असेल किंवा समविचारी ज्या काही पक्ष असतील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन असतील, बैठक असतील ते घेतले गेलेले आहेत। मात्र असं असलं तरी अशा प्रकारे जर प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्यात दीपक काटे आणि त्याच्या सहकार्याला जर लगेच मंजूर मिळत असेल तर मात्र आपण पाहू शकतो की उद्या अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे। प्रीतम, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल।